देवाचा देवाची आवड प्रतिपादन करणारा. पण याच्यामध्ये मला 3 मुद्दे बांधायचे. पहिला मुद्दा घ्यायचा संताची, पहिला मुद्दा घ्यायचा जीवाची आवड, दुसरा मुद्दा घ्यायचा संताची आवड आणि तिसरा मुद्दा घ्यायचा देवाची आवड. नेमकं जीवाला काय आवडतं, संताला काय आवडतं आणि देवाला काय आवडतं आजच्या भंगामधून बघायचंय. नेमकं जीवाला काय आवडतं. जगद्गुरु तुकोबा काय म्हणले, संसारिक माणसाला एकच वाटतंय, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, काही व्हावे धनधान्य गृही व्हावे धनधान्य, वाढावे वाटते काय, एक तरी मुलगा असला पाहिजे, वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य. प्रत्येकाला वाटते घरामध्ये गावाच्या थैल्याची थपी असावा आणि कपाटामध्ये 500ची नोटीचे बंडला असावा. त्याच्या पलकर माणसाची हाव दुसरी नाही. महाराज म्हणले संसारिक माणसाला एकच वाटतंय, एक मुलगा चांगला असला पाहिजे. आता खरं सांगा, मुलं बाळ भरपूर पाहिजेत का एक पाहिजे? एकच, पण चांगला पाहिजे. कबीरदास महाराज देवाला म्हणले, देवा द्यायचंय तर एकच दे, पण चांगला दे. ते जर वाईट निघला, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. ये खबर 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 लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना खबर 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 लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, ये खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी, ये खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी, ये खबर 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 लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी, ये होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी. वाह वाह वाह, वाज वाटतं एकदा बुवासाठी. असे वाजनारे पाहिजेत. काय का वाजी देत का खाजी देत मिळत लागत नाही. कीर्तनामध्ये मोकळ्या मनाची माणसं पाहिजेत. बोलताना विको कमी करा दाजी. ऐका, कबीरदास महाराज म्हणले, देवा एकच दे, पण प्रत्येकाची आवड वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. तदनंतर प्रत्येक माणसाला एकच वाटतंय, घालायला कपडे चांगले असावा, राहायला घर चांगलं असावा आणि खायला चांगला असावा. याची करी हाव संसारिक. म्हणजे घालायला कडक कपडे असावा, खावे खायला चांगला असावा. याची कगे हाव संसारिक. याच्या पलकड संसारिक माणसाची काय हाव नाही. पण जगद्गुरु तुकोबा काय म्हणले, संसारिक माणसाची आवड कधी बदलन काही सांगता येत नाही. आता भैया, तुला सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतो? पप्पा. आणि मम्मीनं काय केलं? कोण आवडतं भैया तुला? पप्पा. तुला मागचं भैया? तुला पप्पाच कॉपीच करायला का तुम्ही? ऐका, या लहानपणी मुलाला कोण आवडती दादा? आई आवडती. बघा, मुलाला आई आवडती, पण त्या आईला कोण आवडतंय? आव तुकोबा काय म्हणले, त्या आईला तिचा नवरा आवडतो, तिचा पती आवडतो. किती आवडतो? स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त आवडतो. बघा, त्या आईला पती आवडतो, पण तिच्या नवऱ्याला काय आवडतं? मुंजीत कापून बोला, आपल्याला काय आवडतं? तुकोबा काय म्हणले, नवऱ्याला बायकोचं गणगोत आवडतं. किती आवडतं? आजकाल लोक माय बापाला लाता घालते तर सास सासऱ्याला घरी आणते. मोकळं बोलत नाही, प्रमाण देऊन सांगतो. माता पिता यासी दवडोनी, ये बायलेच्या गोटा
आवडीने पोसी बायलीचा गोटा माझ्या बसलं आवडीने पोसे नवऱ्याला काय आवडतं बायकोचं गणगोत आवडतं किती बायलेच्या गोता आवडीने पोसी आणि माता पिता याशी दवडवणे माय बापाला लाता घालतून मागात सासऱ्याचा सांभाळ करतो ही सांसारिक माणसाची आवड आहे बघा बाईला नवरा आवडतो तदनंतर बाईला आपला मुलगा आवडतो किती आवडतो तुको बघाय म्हणले त्या आईचा मुलगा आंधळा असू द्या त्या आईचा मुलगा पांगळा असू द्या त्या आईचा मुलगा मुका असू द्या अवगुणी जरी झाले अवंगण अवगुणी जरी झाल्या ऐका तुको बागाय म्हणली अवगुणी मुलगा असू द्या पण आईला कसा वाटतो बाबा चांगला जरी खोडी केली कोणी तक्रार केली तुमच्या मुलांना असं केलं ती म्हणती मवा पाप्या तसा करीत नाही बघ बघ आईला मुलगा कसा असू द्या जीवापेक्षा पण जास्त टाळी मागाज म्हणले लेखू अमंगल जरी असलं तर आई काय करते बाबा आपल्या कडाला घेते अहो तसंच नाही मागाज म्हणले आईला मुलगा किती आवडतो आंधळा असू द्या पांगडा असू द्या मुका असू द्या अहो कसा असू द्या जीवापेक्षा पण जास्त आईला मुलगा आवडतो जीवापेक्षा बाळ पडे आंधळे पांगडे मुके आनगडा जीवापेक्षा बाळ पर्यंत माते हो जीवापेक्षा बाळ पर्यंत माते आंधळे पांगळे मोठे बहिरगडा आंधळे पांगळे मोठे बहिरगडा जीवापेक्षा महाराज म्हणले मुलगा कसा असू द्या आंधळे पांगळे मुक्या नगड जीवा परिस बाळ पडियंते माते माते जीवा परिस बाळ पडियंते माते अरे मुलगा कसा असू द्या आईला आवडतो ही सांसारिक माणसाची आवड आहे तुको बघाय म्हणले संसारामध्ये माणूस जन्माला आलाय आणि त्याला या 5 गोष्टी आवडत नाही असा एक माणूस नाही कन्यापुत्र घोडे दागाधर ऐसा कोणी दावा हे दया नावडे ऐसा कोणी दावा हे दया नावडे कन्यापुत्र घोडे तारा धन ऐसा कोणी दावा हे दया नावडे ऐसा कोणी दावा हे दया नावडे ऐसा कोणी दावा हे दया तुको बघाय म्हणले या 5 गोष्टी आवडत नाहीत असा एक माणूस नाही कोणत्या
हे तो ना आवडे आईसा कोणी नाही आणि कन्यापुत्र गोडे दागा धन. प्रत्येक माणसाला या 5 गोष्टी आवडत्यात. प्रत्येकाला वाटतंय एक तरी मुलगी असावा कन्या, प्रत्येकाला वाटतंय एक तरी मुलगा असावा. म्हातारपणी लाताका घालीनं पण पाहिजे बाबा. कन्या पुत्र घोडे, प्रत्येकाला घोडा आवडतो. आता इमानदारीने सांगा, आपल्याला घोडा जास्त आवडतं का गाय? आव काय आवडते आपल्याला? गाय. आपण शेतकऱ्याचे म्हणून. पण जे राजे लोक आहे त्याला कोण आवडतं बाबा? घोडा. नाथ बाबा म्हणले ते लोक घोड्याला सांभाळ करतात, पण गाईला काय करते दादा? मारतात. महाराज म्हणले ते गाई सीधे खोनी बदे बदा, हा गाई सीधे खोनी बदा बदा मारे, गाई सीधे खोनी बदा बदा मारे. घोड्याची चाकरी करीत असे, घोड्याची चाकरी करीत असे, घोड्याची चाकरी करीत असे. असं वाजवताळी एकदा भागवत महाराजासाठी. महाराज म्हणले गायीशी दे कोणी बदा बदा मारी आणि घोड्याची चाकरी करीत असे. प्रत्येकाला घोडा आवडतो. कन्यापुत्र घोडे दागा धन. प्रत्येकाला बायको आवडते आणि तदनंतर प्रत्येकाला पैसा आवडतो. ही सांसारिक माणसाची आवड आहे. महाराज म्हणले देशी दारू पिणाऱ्या माणसाच्या पुढं भिंगरी पिणाऱ्या माणसाच्या पुढं 1 गिलास दुधाचा ठेवायचा आणि 1 गिलास देशी दारूचा ठेवायचा. इमानदारीनं सांगा ते कोणता गिलास उचलीन? दारूचा. महाराज म्हणले ते दुधाच्या गिलासाला लाथ घालते, कारण त्याला दुधाची गोडीच नाही. नगोते त्या गोडी नवनेताची, तुका म्हणे मद्यपानाची आवडे, तुका म्हणे मद्यपानाची आवडे, तुका म्हणे मद्यपानाची आवड, तुका म्हणे मद्यपानाची आवड. त्या गोडी नवनीताचे, नगोते त्या गोडी नवनीताचे, नवनीता गोडी नवनीताचे, नवनीता गोडी नवनीताचे. तुका म्हणे मद्यपानाची आवड, तुका म्हणे मद्यपानाची आवड, तुका म्हणे मद्यपानाची आवड. त्याला आवड. तुका म्हणे मद्यपानाची आवडी आणि नगोते त्या गोडी नवनीताची. त्याला फक्त देशी दारूची आवड, त्याला दुधाची अजिबात आवड नाही. ही झाली जीवाची आवड. सांसारिक माणसाची जीवाची आवड सांगायला गेलं तर आपल्याला पाठची आग वाजत येईल, पण आपल्याला देवाची आवड बघायची. आता मला जीवाची आवड बघितली. नेमकं संताला सुद्धा काय आवडतं? बहु आवडशी जीवापासून या, तुझी आन वाई नका देव गाया, बहु आवडशी जीवापासून या. संताला फक्त देव आवडतो. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. संताला देवाशिवाय काही आवडत नाही. किती आवडतो ऐका दादा. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हाला गायन तैशा पगी. जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो तेवढा आम्हाला कोण आवडतो? देव. चिकट कोणाला म्हणायचं? तुपात जग माशी पडली तर चगळू 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 खातो, त्याला चिकट म्हणायचं बाबा. आमच्या इथं 2 जण नवरा बायको तसे चिकट. देवाची पूजा केली, बागात नवरा बायको देवाची पूजा केली, देवा पुढे दिवा लावला. दिवा लावल्याच्या नंतर नवरा बायकोला म्हणला, होय ग मी आता सिलून जाऊन येतो. निघाला पाय पाय. दामणगाव फाट्यावर गेल्या वाटवलं. अरे बायकोनं दिवा लावलाय म्हणला, तेल किती जळायले. माया बकाळ्या उघड्यात पडला म्हणला, इकडचा सप्ता करून तिकडचा सप्ता करून तेल आणू. ऐका दादा, रात्र दिवस मी सप्ते करायलो, गाडी वन वन फिरायलो, तेल आणू माया बकाळ्या उघड्या पडल्यात. पण तेल किती जळाले. बायकोनं दिवा लावलाय. नवरा फाट्यावरून वापस गेला. बायकोला म्हणला, होय ग ते दिवा लावलाय म्हणला, तेल किती जळाले. बायको म्हणली, ग बसा. मी बायको कोणाची? तुमची आहे. या हातानं दिवा लावला आणि हातानं इजिला. ती म्हणली, तुम्हालाच अक्कल नाही, तुम्ही फाट्यावरून वापस आलात. चप्पल किती घासली असन? ते म्हणला, मी बी नवरा कोणाचा आहे, चप्पल बघलात. आणि एवढे लोक काय बाबा चिकट. पण जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो, आम्हा नागा येणं तैशा परी दाजी मांडी घाला. ऐका, संताला फक्त कोण आवडतो दादा? देव आवडतो. पण त्या देवाला कोण आवडतं? अभंगाचं प्रथम. आवड देवाची तो ऐका प्रकारा, आवड देवाची तो ऐका प्रकारा, आवड देवाची तो ऐका प्रकारा, तो ऐका प्रकारा.
नामाचा उच्चार रात्र दिन नामाचा उच्चार रात्र दिन तुळशी माळा तुळशी चंदन टिळा तुळशी माळा तुळशी चंदन एकदा दादा याच्यासाठी कारण गायक एक नंबर आणि वादक सुद्धा कसे बाबा एक नंबर कारण वादकाशिवाय काय रंगत नाही तुम्ही वक्ता किती मोठा आणला गायक किती मोठे आणल्याला किंमत नाही कारण वाजिनागात नसला तर गाणं काय गाणं गे आणि वाजिनागात नसला तर आम्ही सुद्धा काय कीर्तन करावा कारण वाजिनागा असला तर किंमत आहे काय झालं आमच्या शेलूला डोंबाग्याचा खेळ आला बस स्टँडला डोंबाग्याचा खेळ आला मागा ते डोंबागे उड्या हाणू लागला इकून तिकडं तिकून इकडे इकून तिकडं पण एक जण वाजवायला होता आणि डोंबागे फक्त उड्या हाणायला होता तिथून 4-5 जण चोग जाऊ लागले चोग म्हणले होय गे हे आपल्या पक्षात कामाच आहे म्हणले संध्याकाळी उडी आणायला एक नंबर माणूस आहे आपल्या पक्षात याला घेऊ चालतंय म्हणले चोग गेले डोंबाग्याला म्हणले बाबा तुम्ही आमच्या पक्षात येता का ते म्हणले येतो पण काम काय म्हणे काम काहीच नाही फक्त उड्या हाणायच्या ते म्हणला चालतंय पण रोज काय देता चोग म्हणले 5,000 रुपये रोज देतो तुम्हाला चालतंय म्हणला संध्याकाळी चोरी करायला गेली आणि चोरी करायला गेल्यावर चोग म्हणले डोंबाग्याला टाकुडी ते म्हणला वाजव चोगाला म्हणते डोंबाग्याला टाकुडी डोंबागे म्हणला वाजव ते म्हणला वाजल्यावर गाव जोग होईना ते म्हणला मला वाजल्याशिवाय उडी सांगता येत नाही तसंच आहे वाजिनाग्याशिवाय यायला किंमत नाही दादा ऐका सगळेजण दोघनात पाहिजेत किती गोड प्रमाण दिलं डिगू तात्यानं नामाचा उच्चार रात्रंदिवस नेमकं देवाला काय आवडतं रात्रंदिवस भजन केलेलं आवडतं ऐका या नगद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर किती मोठा बंगला बांधला याला किंमत नाही किती प्लॉटिंग घेतली याला किंमत नाही किती जमीन घेतली याला किंमत नाही महाराज म्हणले तुमच्या मुखात भजन किती आहे याला किंमत आहे महाराज म्हणले मोठा बंगला आहे पण भजन नाही तू या बंगल्याला काडी लाव काय वा वा जाळा याचे महाराज म्हणले भजन नाही बंगलाय जमीन बाडी पैसा आहे महाराज म्हणले किंमत नाही ज्या बंगल्यामध्ये भजन सुरू आहे भाग्यवंता घरी भजन पूजन ऐका दादा आणि त्याची वाट पाये रघुनंदन ही महाराज भजनाची ताकद आहे म्हणून प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे का करायचं भजन असंय देवापेक्षा पण देवाचं नाम मोठे ऐका किती मोठे महाराज एकदा गोड रामसभा भरली रामसभा भरल्याच्या नंतर रामसभेमध्ये महाराज सर्वजण सभासद गेले सभेमध्ये बसले सभेचे अध्यक्ष होते विश्वमित्र सुद्धा आपल्या खुर्चीवर आसनावर बसले पण बसल्याच्या नंतर त्याच सभेमध्ये बाबा नाग नाही विश्वमित्राची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि विश्वमित्रानं रामाला बोलवलं रामा या सभेमध्ये माझा एक जणांनी अपमान केलाय कोणी केलाय म्हणले नाव सांगतो काय अपमान केलाय ते पण सांगतो पण अगोदर वचन दी काय वचन मी जी सजा सांगल ती द्यायला तयार होशील का तसं बोलल्याच्या नंतर रामप्रभूनं वचन दिलं आणि वचन दिल्यावर सांगितलं विश्वमित्रानं रामा या सभेमध्ये माझा अपमान हनुमंतानी केलाय काय अपमान केला अरे सभेमध्ये आला सगळ्याचं दर्शन घेतलं अरे माझं दर्शन तर सोड माझं तोंड सुद्धा बघितलं नाही हा माझा सगळ्यात मोठा अपमान आहे तसं म्हणल्याच्या नंतर महाराज रामप्रभूच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं का आता सजा काय सांगते त्याची महाराज काय गॅरंटी नाही विचारलं मालक मी सजा काय देऊ विश्वमित्र रामाला म्हणले रामा त्याचा जीव तू मारला पाहिजे कोणाचा हनुमंत रायाचा रामप्रभूच्या डोळ्यातून पाणी आलं माझा सच्चा भक्त दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि म्हणून देखील रामचरण माझा सच्चा माझा लाडका आणि एक निष्ठ भक्त म्हणजे हनुमंत आहे आणि हनुमंताला मी माझ्या हातानं कसं मारणार पण ऐका प्राण जाय पर वचन न
जाय वचन दिले, आता काय करावा? अरे रामप्रभूंना धनुष्य घेतला, बाण लावला आणि सभेच्या बाहेर गेली. हनुमंत काय असा समोर उभा होता आणि रामप्रभूने एकूण बाण सोडला. पण सोडल्याच्या नंतर हनुमंत काय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, हे पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हनुमंत गायच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. फक्त हनुमंत आहे ना रामाचं भजन सुरू केलं. ऐका ना दादा, मारता मारता राम प्रभूचे सगळे बाण संपले, पण हनुमंत गायच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. तिथं विश्वामित्र आले, रामाला बोलले, रामा वचन दिलं पण वचन पाळलं नाही. तिथं लगेच नारद महर्षी नारायण नारायण नारायण. नारद महर्षी आले आणि विश्वामित्राला सांगितलं, मालक तुम्ही आता चिप्पीची गोळी घ्या. कोणती गोळी घ्या? चिप्पीची. आता गप बसा म्हणले तुम्ही. मला काल तुम्ही सभेमध्ये प्रश्न विचारला, कोणता? देव मोठा की देवाचं नाम मोठं? अरे घ्या म्हणले तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या देवानी बाण मारला पण देवाच्या नामाने बाण तरला. ही ताकद माझ्या देवाच्या भजनात आहे. म्हणून माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. भजन प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे. पण का करायचं? भजनामध्ये आपले फायदे सुद्धा आहेत आणि देवाच्या आवडीचा परमार्थ सुद्धा आहे. ऐका, रात्रंदिवस माणसानं भजन केलं पाहिजे. रात्रंदिवस का करायचं? ऐका ना दादा, भजन केलं की आपला फायदा आहे. कारण आपण इथं संसार किती जरी केला, संसार आपल्या सोबत येत नाही. महाराज म्हणले ना, करा हरी भक्ती पुढे येईल कामा, सोडविन यमा पासोनिया. अरे यमाच्या तावडीतून सोडवणार फक्त भजन आहे. म्हणून रात्रंदिवस माणसानं भजन केलं पाहिजे बाबा. रात्रंदिवस का करायचं? इथं तुम्हाला संसारामध्ये विषय सुख भोगताना बघा वाटतंय. आता खरं सांगा, व्याजाचा पैसा आणताना बघा वाटतो का खाताना बघा वाटतो का नेऊन देताना? नेऊन देताना. आणताना नेऊन देताना बघा वाटते. आणताना बघा वाटतो, खाताना बघा वाटतो, पण नेऊन देताना थोडं कमी करा ना तात्या, थोडं 3 चित्त 2 न लावा म्हणते. बघा बघा ना, महाराज म्हणले तसंच आहे. विषय सुख भोगताना इथं बघा वाटतंय पण पुढे अवघड यमात. आता गाव द्या. ऐका, आता झाकली आपली फक्त आपल्यातली आपल्यात. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. बेगडाची बावली लांब होत बाबा. ऐका दादा, महाराज म्हणले विषय सुख भोगताना इथं बघ वाटतं पण पुढे अवघड यमदंड. मागे ती तोडी ती जोडी ती निष्ठुग यमाचे किंकर बहु साल. म्हणून इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. आणि भजन करायचं उकलात पचतील खाण्याचा
वाद वाटता एकदा डिगुता त्यासाठी महाराज. कारण सध्या वायगल प्रमाणे कैलास पवार विसरली तया झाली आणि पचतील खाणी 84च्या. ऐका दादा, महाराज म्हणले भजन करायचं विसरायचं नाही. नरद्यामध्ये आल्याच्या नंतर भजन केलं पाहिजे. आणि भजनाचा विसर पडला पचतील खाणी 84च्या. भजनाचाच नाही, कोणत्या जरी गोष्टीचा माणसाला विसर पडला की भोगावा लागतं. पूर्वीच्या काळामध्ये जावाई सासरवाडीला येत होते, म्हणजे आता पण येतात. पण ऐका दादा, जावाई जर पूर्वीच्या काळामध्ये सासरवाडीला आले, सासूबाई जावयासाठी फेवरेट बेत करत होती. त्या बेताचं काय नाव? आव धीड धीड धीड. काय करीत होती बाबा? धीड होतं धीड. आणि त्याच्यासोबत आंब्याचा रस असायचा. एक जण जावाई सासरवाडीला गेला. सासूबाईनं जावायाला 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 नाकातला मोती ठेवी गाण राखी जावायाचा मान. ऐका, जावाई आला म्हणून सगळ्या गावात लागली. आणि मागा तिनं हापूस आंबे आणले, मस्त आंब्याचा रस केला आणि तदनंतर धिरडे केले. जावाई जेवायला बसला. जावाई पोटभर जेवला. किती पोटभर जेवला सांगू का? एकदा कपाळ दाबायचा आणि एकदा पोट दाबायचा. कपाळ एवढं पोटनं खोसतं बाबा त्यानं जेवण केलं. जेवण केलं मग म्हणला सासूबाई मी निघतो. पण निघता निघता जावाई म्हणला सासूबाई तुम्ही ते जेवायला केलं, त्या जेवायला केलं त्या पदार्थाचं नाव काय? सासूबाई म्हणली त्याला धिरडा असं म्हणतात. पण जावाई विसर भोळा होता. म्हणला घरी गेलं की बायकोला काय करायला लावायचं? धिरड करायला लावायचं. पण महाराज विसर भोळा असल्यामुळं त्याच्या मुखामध्ये एकच शब्द धिरड 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 धिरड. घरी गेलं की करायला लावायचं धिरड धिरड. निघला बाबा, फाट्यावर गेला. फाट्यावरून मागा सेलूला गेला, बस स्टँडला गेला. आणि बस स्टँडला गेल्याच्या नंतर बसमध्ये बसला. कंडक्टर जवळ आला. तिकीट तिकीट धिरड धिरड तिकीट तिकीट धिरड धिरड. जावाय म्हणला लय चुकल्याला दिसायला महाराज. जावायला हुकल्याला समजिलं. कंडक्टरनं तिकीट दिलं, बरं तिकीट घेतलं. पुढे गेलं. जावाय फाट्या उतरला आणि गावाकडे पाय पाय निघाला. पण निघता निघता वाटाने एक शेणाचा पावटा लागला. जावाई त्याच्याहून मागाच पाय घसरला. जावाई पसरला आणि धिरड विसरला. धिरड विसरून गेला. घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर पाय धुतले. बायको म्हणली आलात का? म्हणला आलो. मग बायकोला म्हणतं एक काम कर, आता मला काय लागली? भूक लागली. आता जेवायला कर, पण काय कर? जे तुझ्या आईनं जेवायला केलं ते तू जेवायला कर. बायको म्हणली त्या पदार्थाचं नाव काय? नवरा म्हणला पुढचं गाण हाणू नको. ती म्हणली त्याचं नाव तर सांगा. तुला सांगितलं ना पुढचं गाण हाणू नको. बायकोला राग आला. आताचे मला तापडच काम आहे सध्या. नीट केलेत सगळे लोक. बायको म्हणली मालक त्याचं नाव सांगा ना. ते म्हणला बाई मी नाव सांगत नाही, जे तुझ्या आईने जेवायला केलं ते कर. बायको म्हणली तुला काय अक्कल गिकल आहे का नाही? घंटा झालं बॉम्बला जे जेवायला केलं ते कर, जे जेवायला केलं ते कर. नवऱ्याला राग आला अक्कल काढल्यामुळं. असा गुदा तयार केला. बायको धरली नाशी पाठाडात बदा 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 बदा. बाईला थोडं मागलं की माय ओन बापो माय ओन बापो लागली ओरडायला. शेजारची शांता गाया पळतच आल्या. माय बाब्या एवढं कुठं मागित असतील का? बबीची पाठ मागून 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 तो धिरड्यावानी केली. म्हणला हा हेच खायला. धिरड विसरलं. पाठ कशावानी करावं लागली बाबा? धिरड्यावानी पचतील खाणी 84च्या. तसंच आहे, नरद्यामध्ये आल्याच्या नंतर भजन करायला हुकायचं नाही. का? भजन करायला हुकलात मागे ती तोडी ती जोडी ती निष्ठुरम यमाचे किंकर बहु आलं. म्हणून प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे बाबा रात्रंदिवस. पण भजन करताना पण नियम वापरला पाहिजे. कोणतं? भजन अंतःकरणातून केलं पाहिजे, मोकळ्या मनानं केलं पाहिजे. काय लोकांच्या भजनाला दम नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मुकुंद महाराज भेटले. वा वा वा, काय कमी वयात तुम्ही महाराष्ट्रात नाव केलंय. एकदा मुकू पुढे गेला. नालय काही उगं बोंबलं फिरत. महाराज म्हणले रात्र दिवस भजन करायला आणि कुचा कुचा भजन ते मंगळवाडी भजन ते मंगळवाडी. वाद वाटता
आभारी एकदा याच्यासाठी. भजन ते वंगळवाणी. आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायला बरं का. नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या. चाली का म्हणून पितक निघाल्या, गाणी पितक निघाले म्हणून चाली पितक निघाले बाबा. पण गाणे काय काय सुद्धा चांगले निघतात बरं का महाराज. भया गणपतीमध्ये गाणं निघलं होतं. कोणतं गाणं होतं आमचे पप्पा भया? तू म्हणशील तुला कशाला बोलिले. ऐका दादा, कोणतं गणपतीमध्ये गाणं होतं? पप्पा गणपती आणला होता का पप्पानं गणपती? किती गोड गाणं होतं बाबा. त्या गाण्यावर चांगले चांगले लोक नादी लागले होते. सोडा 90 वर्षाचे म्हातारे सुद्धा त्या गाण्या व्हिडिओ काढू लागले का नाही? आता जे इंस्टाग्राम वापरते त्याला माहिती बाबा. पण किती गोड गाणं होतं ऐका. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला, टुकुमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती. ऐका दादा किती गोड. आमच्या गावचा 80 वर्षाचा 80 राम तात्या. किती वर्षाचा? 80 वर्षाचा 80 राम तात्या निघाला दर्शनाला. आणि मी पुढून येऊ लागलो. मग पुढे आला की तात्या करतोय शंकर आणि पार्वती. आम्हाला तुझ्या गोळ्या संपल्या का काय? चांगले चांगले लोक सुद्धा गाण्यानं नादी लावले होते बाबा. काय काय गाणे पैसा शिकवतात. पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव यायचे आणि म्हणायचे बाबा सगळे लोक किंमत कोणाला देतात? पैशावाल्याला. वासुदेवाची ऐकावाने, वासुदेवाची ऐकावानी या जगात नाही राम ग. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू लय वारी, तान्या पोराला द्याची हवं. पैशाची जादू लय वारी, तान्या पोराला द्याची हवं. या पैशासाठी सारी माणसा, पैशासाठी सारी माणसं झाली गुलाम. दाम करे काम वेड्या, दाम करे काम, दाम करे काम वेड्या, दाम करे काम. असं किती गोड गाणं होतं. वासुदेव म्हणतात ऐका बाबा, वासुदेवाची ऐकावानी या जगात नाही राम ग. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. सध्याच्या काळामध्ये फक्त पैसा आहे. एखाद्या मुलाला म्हणायचं दुकानावर जाय, अजिबात जात नाही. असा खिशात हात घालायचा आणि 10 नोट बाई करायची. बिन दुकानावर पळत आहे. पैशाची जादू लय भारी, तान्या पोराला त्याची हवं. त्याच नाही आमच्यासारख्या कीर्तनकाराला सुद्धा अगोदर तारीख घेतलेली असावा दिगंबर बाबा. आणि पुन्हा फोन यावा, महाराज तिकडच्या पेक्षा 5 वाढून देतो. इकडं फोन करतो म्हणतं माझ्या पोटातच दुखायले. कसं दुखत आहे कसं नाही मिळत लागत नाही. पैशासाठी सारी माणसा. आता मी बी इतक्या लांबून खराब रस्त्याने इथं आलो. कशासाठी आलो? कोण म्हणलं तिकडे पैशासाठी आलो? उगा आता हे महाराज आपलं गावाचं प्रेम जुटले महाराज सगळं आता चालायला हळूहळू महाराज ऐका ना. सगळे लोक पैशाला किंमत देतात म्हणून गाणं निघले पैसा बोलता है, पैसा बोलता है. ऐका मी बाजूला गेलो कुठून चाल गोड म्हणली भजन ते वंगळ वाणी नका जाणे चुके ना. महाराज म्हणले भजन थोडंच करा पण निघ करा. भजन करा. एका जागेवर मी भागवत आपलं बंडू बाबा एका जागेवर कीर्तनाला गेलो. एक जणांना 2.5 मात्र्यात चाल म्हणली. किती मात्र्यात? 2.5 मात्र्यात. मी म्हणलो तात्या काय तुमचा ताल फिटे? त्यानं केली चाल सुरू. कीर्तन झालं मग म्हणलं तात्या नंबर 1 चाल म्हणली तुम्ही पण 2.5 मात्र्यात का म्हणून म्हणली. ते म्हणला 2.5 मात्र्यात ह्याच्यानं म्हणली मग या मागच्याला म्हणता येऊन म्हणून म्हणली. आता खरंच सांगा यानं किती भजन केलं म्हणजे देव प्राप्त होईल? नाही बाबा. भजन थोडंच करा पण महाराज कसं करा? प्रेमानं प्रेमाविनं भजन, नाकाविनं मोती, अर्थाविनं पोती वाचून. काय 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 लोक म्हणतात गाता पाटे. गाता पाटे तर बोंबलत सांगितलं नसतं. कामून गात्यात प्रमाण गेले अंकार झाला तुका म्हणे वाया गेला. महाराज म्हणले पाठ केले पण तू लई लांब राहिले. बहुत केले पाठांतर, बहुत केले पाठांतर.
केले पाठांतर वर्म गायले ते दोघं महाराज म्हणले पाठ आहे पण कोडी याचे गोगे पण तैसे अहंकार ज्ञान माणसाला पाठ आहे पण गर्व आहे कधी अहंकार नसला पाहिजे कारण माणसाला अहंकार झाला बरोबर जिरती कोणाची जिरली मी 2 मिनिटांमध्ये सांगतो तुम्ही आम्ही काहीच नाही बाबा आपल्याकडे आहेच काय 5-50 एकर रान थोडंफार घर नाही तर आपले उगा मागा 2-3 लाख रुपये माणसं पाळून येत तुमच्या आमच्याकडे काहीच नाही पण चांगल्या माणसाची जिरली कोणाची जिरली ज्या हनुमंतरायला आपण बलवान म्हणतो त्या हनुमंतरायाची सुद्धा जिरली कशी जिरली ऐका हनुमंतरायाची एक वेळेस महाराज हनुमंतरायाला अहंकार झाला कशाचा बलाचा मयावानी ताकदवान माणूस कोणीच नाही म्हणले बाबा अहंकार झाला कसा झाला ऐका एक वेळेस माझ्या सीताई साहेबाला व्रत धारण करायचं होतं पण सीताई साहेबाला व्रत धारण करत असताना सीताई साहेबाला रोज कमळाचे फुलं लागत होते पण फुलं आणून द्यायचं काम कोण करणार सीताई साहेबांना हनुमंताला बोलवलं हनुमंता फुलं आणून द्यायचं काम करतो का हनुमंत काय म्हणले माते तुमच्यासाठी काय पण आम्ही काम करायला तयार आहेत तसं बोलल्याच्या नंतर सकाळी पूजाची तयारी झाली हनुमंत गायनं कमंडलू हातामध्ये घेतलं आणि फुलं आणण्यासाठी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम भजन करत 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 हनुमंत गाय महाराज फुलं आणायला निघाले पण निघाल्याच्या नंतर हनुमंत गायला वाटानं एक कुचक वाटा लागला कोणता वाटा आहे का गावात कुचक वाटा गाव डीएड बीएड मागा सगळे आमच्या गावात ते कुचक वाटा आहे गावात घुसलं की वाटा लागतो कुचक वाट्यावर 4-5 माणसं बसले होते काय पाहुणे आले पाहुण्याने विचारलं कुचक वाट्यावर माणसाला बाबा पालाण्याचं घर कुठे महाराज म्हणले त्या कोपऱ्यात पण ते कुचक वाट्यावरचं माणूस म्हणलं बाबा तुम्ही त्याच्या इथं कायला आले म्हणले त्याच्या पप्पीला पाहुणे येऊन आलो म्हणले त्याच्या पप्पीला तर घुग येते हे काम कोणाचं आहे आमच्या गावातला कुचक वाटा सांगायला बरं का महाराज ते कुचक वाटा लागला आणि कुचक वाट्यावरचे माणसं उठले आणि हनुमंताला अडवलं हनुमंत काय कुठं चालले हनुमंत काय म्हणले काहीच नाही आमच्या सीताई साहेबानं व्रत धारण केलंय आणि त्याला रोज फुलं लागत फुलं आणून द्यायचं काम माझ्याकडे मी फुलं आणायला चाललो त्याच्यात एक जण उठलं म्हणलं हनुमंता छे आपल्याला पटलं नाही म्हणला आजी खरी रामायणाला किंमत आहे कोणामुळे तुमच्यामुळं आता इतक्या तरी गपची बसावं ना पुन्हा दुसरं उठलं हनुमंता छे पटलं नाही म्हणले आपल्याला हनुमंता तुझी पोझिशन काय तुझी क्रेडिट काय तुझी लेवल काय आणि तू करायला काय तसं म्हणल्याच्या नंतर हनुमंत काय ना ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं कमंडलू घेतलं आणि पुढे गेले फुलं घेतले सीताई साहेबाला दिले पुन्हा दुसऱ्या दिवशी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम भजन करत करत फुलं आणायला पुन्हा दुसऱ्या दिवशी निघाले पुन्हा कुचक वाट्यावरची माणसं हनुमंता तुझी पोझिशन काय तुझी क्रेडिट काय तुझी लेवल काय आणि तू करायला काय हनुमंत काय ना ऐकून नाही ऐकल्यासारखं पुन्हा फुलं घेतले आई साहेबाला दिले पण तिसऱ्या दिवशी सीताई साहेबांना आवाज दिला हनुमंता फुलं आणून दे हनुमंत काय सीताई साहेब आई साहेबाजवळ आले आणि सीताला म्हणते हनुमंत काय माते मै पोझिशन काय मै क्रेडिट काय मै लेवल काय आणि तू सांगायली काय सीताई साहेब म्हणल्या कोणीतरी पिन हाणली आता आपल्याला निघत नाही सीताई साहेब खूप प्रयत्न करते पण मी पिन निघत नव्ह महाराज मग सीताई साहेबांना मोबाईल काढला आणि पार्वती मातेला मिस कॉल दिला माते कुठे आहेत पार्वती माता म्हणले मी कैलास पर्वतावर आहे म्हणे एक माझ्यावर संकट आहे काय संकट आहे मी व्रत धारण केलं 2 दिवस मला हनुमंतानं फुलं आणून दिले पण आज फुलं आणायला जाय म्हणलं हनुमंतानं मला शब्द वापरले कोणते माझी पोझिशन काय माझी क्रेडिट काय आणि माझी लेवल काय पार्वती माता म्हणल्या सीता माता तुम्ही ताण घेऊ नका फक्त आजच्या दिवस त्याला फुलं आणायला पाठवा विठाला फक्त आजच्या दिवस फुलं आणायला पाठवा पुढचा कार्यक्रम मी बघते इकडे पार्वती माता तयार झाली इकडे सीताई साहेब सुद्धा महाराज हनुमंताला म्हणतात मालक मी तुमच्या पाया पडते पण मला आजच्या दिवस फुलं आणून द्या इकडे पार्वती मातेनं गणपतीला बोलवलं आणि गणपतीला सांगितलं बाप्पा आता तुम्हाला एक काम करायचे काय काम करायचंय ज्या वेळेस मी तुम्हाला दुसऱ्याच्या कडेला देईन एका बालकाचं रूप धारण करायचे आणि ज्या वेळेस मी तुम्हाला दुसऱ्याच्या कडेला देईन त्यावेळेस असं वजन करायचं असं वजन करायचं असं वजन करायचं काटा सुद्धा फेल पडला पाहिजे चालतंय माते तुमची आज्ञा तसं म्हणले पार्वती माता वाटात जाऊन उभा राहिली सीताई साहेब हनुमंताच्या पाया पडतात हनुमंता फक्त आजच्या दिवस फुलं आणून द्या
कमंडलू घेतलं भजन करत फुला नाही निघाले. कुच्चक वाट्यावरची माणसं उठली. पण ते उठायच्या अगोदर बोलायच्या अगोदर हनुमंत कायच म्हणले मै पोझिशन काय, मै क्रेडिट काय, मै लेवल काय, हे सगळं मला कळाले. फक्त मी आजचे दिवस फुलं नेऊन देणार आहे, उद्यापासून काम बंद. तसं म्हणले हनुमंत काय पुढे गेले आणि मागाच म्हातारीनं अडवलं. कोणती म्हातारी? पार्वतीनं म्हातारीचं रूप घेतलं होतं ना, त्या म्हातारीनं हनुमंताला अडवलं. हनुमंता एवढं कडेचं लेकरू घेतो का? हनुमंत काय म्हणले मै पोझिशन काय, मै क्रेडिट काय, मै लेवल काय, आणि त्या शेंबड्याला काढायला घ्यायला होती. पार्वती माता म्हणल्या 100% पिन फिट बसली म्हणली. आता मागात तसं केलं. हनुमंत काय पुढे घेतले, पुढे घेतले, वापस निघाले. पण निघाल्याच्या नंतर वाटानं नदी लागली. नदीमध्ये हनुमंत काय गेले, गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं पाणी पोटाला, पोटाचं पाणी छातीला, छातीचं पाणी गळ्याला. हनुमंत काय मोठमोठ्यानं ओरडत होते वाचवा वाचवा. बलवान होते पण बाहेर निघता येत नव्हतं. वाचवा वाचवा मोठमोठ्यानं ओरडायला लागले. शेवटी हनुमंत गायच्या ध्यानात आलं, अरे आपली शेपटी ना म्हणले. शेपटीला आज्ञा दिली, वर झाडाला फासा टाकून मला वर घे. पण शेपूट कोणाचा अवतार? पार्वती मातेचा. पार्वती मातेनं आधीच सांगितलं त्या पक्षाचं काम करायचं नाही, त्याच्या विरोधात चालायचं. फासाचं टाकला पण वर नाही घेतलं, फांदी खाली. हनुमंत काय पुन्हा बुडाले. मोठमोठ्याने ओरडायला लागले वाचवा वाचवा. तिथं आली म्हातारी. म्हातारी म्हणली माय 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 माय, तुझी पोझिशन काय, तुझी क्रेडिट काय, तुझी लेवल काय, आणि तू झाला काय? हनुमंत काय म्हणले बाई तू बाकीचं काय काढू नको, फक्त मला बाहेर काढ. पार्वती मातेनं आपल्या डोक्याचा केस उपटला, पाण्यामध्ये टाकला, झटका दिला आणि बाहेर काढलं. हनुमंत काय म्हणले माते लोक केसानं गळा कापते, तो आम्हाला वाचिलं. पार्वती माते आमचा हिसकात तसा आहे. तसं बोलले. मग पार्वती माता म्हणली घेतो काय येते काही कष्ट न लाग, तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती, येथे काही कष्ट न लागती, येथे काही कष्ट न लागती. महाराज म्हणले सगळ्यात वरिष्ठ नाव राम नावाचं देवाचं भजन आहे, आणि ते भजन करायला येते काही कष्ट न लागती. भजन करा. का करायचं? ज्ञानोबा काय म्हणले आपल्या कुळामध्ये नालायक लेकरं जरी जन्माला आले, ते कुळ पवित्र करण्याची ताकद हरी नावाच्या भजनात आहे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. बंडू बाबा ही भजनाची ताकद आहे, म्हणून भजन करा. आणि तुम्ही नाही भजन केलं आमचं काय जाणार आहे? येते कोणाचे काय भाग गेले, 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 येथे 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 कोणाचे काय भाग गेले. येते 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 कोणाचे काय भाग गेले, 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 येथे 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 कोणाचे काय भाग गेले. ज्याचे ते नानाईत केले, ज्याचे त्याने आनंदित केले, ज्याचे ते नानाईत केले, ज्याचे त्याने आनंदित केले. येते 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 कोणाचे काय भाग गेले, 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 येथे 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 कोणाचे काय भाग गेले, कोणाचे काय भाग गेले, कोणाचे काय भाग गेले. असं तुम्ही भजन नाही केलं, तुम्ही नाही भजन केलं आमचं काय जाणार आहे? आम्हाला पाकिट यायला मोकळे व्हायला होतं. ऐका दादा पण ऐका, निव्वळ पगमाग तर तुम्ही पैशावर चालू देऊ नका. आपल्यामध्ये परिवर्तन. तुमच्याकडे 2 पैसे चाळाचे झाले म्हणून कधी सप्ताह करूच नका, कधीच करू नका. एक वेळेस सप्ताह नाही केला तर पकडून, पण सप्ताह केल्यास काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. उगप मागाच परिवर्तन तुमच्यात नाही ना आमच्यात व्हायले. आमचे पत्राचे गैर स्लाबचे झाले, आमच्याकडे सायकली नव्हत्या, 4 व्हीलर झाल्या. आम्हाला कपडे घालायला नव्हती, मागा जुग फाटके तुकडे घालायचे, आज कडक घालायला होतं. मागात लोकांमध्ये परिवर्तन झालं, पण आपल्यात काय झालं का? अजिबात नाही. पण परिवर्तन होण्यासाठी सप्ताह केला पाहिजे. उगा आमचा 40 वर्ष झालं सप्ताह आहे, आणि परिवर्तन जे ते आपलं धुगे कोणं सुरूच आहे.
अजिबात तसं करू देऊ नका. ऐका, परिवर्तन होण्यासाठी सप्ताह आहे. अरे संताचं कामच आहे आज्ञानी लावावे सन्मार्गाशी, सुखी जेणे व्हावे जग निगवावे. परिवर्तन झालं पाहिजे तर सप्ताह करायचा. तुको बघायला विचारलं, महाराज रात्र दिवस भजन केलंय, काय परिवर्तन झालं? शुद्ध चोकाडलेस फटका जायचंय. असं महाबळे मन होते जे गांधले, शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. आमचं मन शुद्ध झालं, कशानं झालं? जीवे गोडतीनं अक्षराचा घस अमृत जयासा. पिके पुढे भजन केलं म्हणून परिवर्तन झालं. म्हणून रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. भजन केलेलं देवाला सुद्धा आवडतं ना, आपलं परिवर्तन सुद्धा होते बाबा. म्हणून भजन केलं पाहिजे. पण आजकाल लोक भजन करायला कोणी तयार नाहीत. सध्या झालंय काय, मी काय कमी आहे का, मी काय कमी आहे का, मी काय कमी आहे. पण ऐका, शेरापेक्षा सव्वा शेर असतो. आपण म्हणतो म्हाताऱ्या माणसाला काय कळत नाही, पण म्हातारी लई चॅप्टर. बंडू बाबा आमच्या गावचा 80 ग्राम तात्या शेलूला गेला आणि शेलून त्याला जालन्याला जायचं होतं. पण एका रेल्वेच्या डब्यामध्ये घुसला, एक लांबणीचं सीट बघितलं आणि सीटवर जाऊन 80 ग्राम तात्या झोपला. पण झोपल्याच्या नंतर त्या डब्यामध्ये 5 पोरं घुसले. किती जण घुसले वागे मामा? 5 जण. 5 जण घुसले आणि 5 जणांनी एक अटॅक केला. काय म्हणले? ते झोपले म्हातारं, लय झोपले म्हणले. पण एक काम करू म्हणले, त्याला आपण अडचणीत आणू. 5 जणातले एक जण म्हणलं अडचणीत आणू, पण कसं आणू? म्हणजे कसं आणू? ऐक म्हणले, काहीच नाही, आपत्कालीन संकटकालीन चेन आपण वाढायची आणि नाव कोणाव घालायचं? म्हाताऱ्याव. चालतंय म्हणले. पण त्याच्यात एक जण हुशार होतं. ते म्हणला, तू काय येडगडे का रे? आपल्याला जर पोलिसांना तिटीनं पकडलं तर पोलीस स्टेशनला नेते. ते म्हणला, तू ताण घेऊ नको. आपण किती जण आहेत म्हणला? 5 जण. 5 जणांच्या खिशात 5-5 हजार, 5-5 25. 25 हजारामध्ये कसला पोलिस कसला टिटी कर घेता येते? ताणच घेऊ नको. चालतंय. एक जण गेलं, चेन वडली. पोलीस आले. कोणी वडली? म्हणले झोपलेल्या म्हाताऱ्यानं. गेले म्हाताऱ्याकडे, अय म्हाताऱ्या उठ, चेन वडली का? ते म्हणला, हो वडली. म्हणला, का म्हणून वडली? म्हणला, तिथं काय लिहिले? संकटकालीन आपत्कालीन चेन वडणे. म्हणले, काय संकट आलतं? म्हणला, काहीच नाही, नेमकीच मी सोयाबीन विकली. म्हणला, सोयाबीन झाली ती 25 हजाराची, पण या 5 पट्टेनं मवा खिस आणलाय आणि 5-5 हजार रुपये वाटून घेतलेत. पोरं गेले पोराकडे पोलिस गेले. म्हणले, चेन ओढले, पैसे तुम्ही चोरले का? ते म्हणला, बाबा पैसे चोरले नाही. तसं म्हणल्याच्या नंतर पोलिसाला संशय आला. 5 जणांचे खिसे चेक केले. किती किती पैसे निघले? 5-5 हजार रुपये. पोलिस म्हणले, चोरले नाही तुम्ही, लबाड काम बोलायले, चला पोलीस स्टेशनला. पोरं म्हणले, तुमच्या संघ पोलीस स्टेशनला येतोच, पण एकदा म्हाताऱ्याचं दर्शन घेऊ द्या. एवढे म्हातारे चॅप्टर. आपलं कुठं दुकान बांधता? एकापेक्षा एक लोक चॅप्टर आहेत बाबा. मी एकदा एसटीने कीर्तनाला जाऊ लागलो. एकादशीचा दिवस होता. भूक लागली भूक लागली भूक लागली, काय खावा? एक जण आलं, भैमुगाच्या शेंगा घ्या. शेंगा म्हणलं, ए दी शेंगा. 20 रुपयाच्या शेंगा घेतल्या, पण मी खात नव्हतो. का म्हणून? शेंगा खाल्ल्यावर टगपले टाकू कुठं? माझ्या मागचं म्हणलं, मागाच शेंगा घेतल्यास तर खाईनच का म्हणून. म्हणलं, खाल्ल्यावर टगपले टाकू कुठं? म्हणलं, टाक पुढच्या खिशात. म्हणलं, तू काय येडगळे का काय? त्याला कळाल्यावर ते मला बदा मागिन, माझ्यापेक्षा जामजूम होतं. म्हणलं, ते मला 2दा-3दा दुमतं तिमतं करीन. ते म्हणलं, तू ताणच घेऊ नको, त्याला कळाल्यावर करीन. मला त्याला कळत नाही. मी आम्हाला कस काय कळत नाही? मला नसते कळत. मी आम्हाला कस काय कळत नाही? ते मला नसते कळत. मी आम्हाला कस काय कळत नाही? ते म्हणला, घंटा झालं मी तुझ्या खिशात टाकायला, तुला कळालं का? एवढे लोक काय आहेत बाबा? चॅप्टर. आपलं दुकान बाजूला टाका, पण मोकळ्या मनानं काय करा दादा? हरी नावाचं भजन का करायचं? भजन केल्याच्या नंतर मन तिजे वाचा तया मोक्ष. ऐका दादा, भजन केल्याच्या नंतर जड जीवा तारण हरी एक. म्हणून माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. भजन करत असताना काय? अभंगाचं 2रं चरण. तुळसी माळा गोपी चंदती वा वा. तुळसी माळा गोपी चंदती, तुळसी माळा गोपी चंदती, तुळसी माळा गोपी चंदती, तुळसी माळा गोपी चंदती, तुळसी माळा
वाद वाटणारी एकदा मागासाठी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गदई कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गोपी चंदन टिळा लावा हृदयामध्ये वैष्णवाविषयी कळवळा पहिला मुद्दा गळ्यामध्ये माळ घाला आता माळ कधी घातली पाहिजे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडली पाहिजे आपल्या इकडं लग्न झाल्याच्या नंतर कितव्या दिवशी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतेत आव बबन दादा मुजेत कापून बोला किती दिवशी ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी आणि ज्या दिवशी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं मंगळ घातय आपल्या हातातून सूत्र जाते तिच्या हातात बस म्हणलं की बस उगा 8 महिन्याचा अनुभव सांगा बाकी काय नाही ऐका बाबा सगळं अवघड गणित आहे मागा तुम्हाला काय सांगावा पण ऐका ज्या दिवशी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिचं दुखलं की आपलं धसकून की खसकून धसकून की खसकून धसकून की खसकून नागळाचं पाणी पिती का एखादा सफरचंद खाती का उठणं एक तरी पतंजली बिस्किट खाईन मला बाकी काही सांगायचं नाही एवढी तिची काळजी आपल्याला लागती कशामुळे लागती आपल्या नावचं तिच्या गळ्यात काय आहे मंगळसूत्र तसंच आहे दादा आपल्या गळ्यामध्ये सुद्धा देवाच्या नावचं मंगळसूत्र असलं पाहिजे आपल्यावर केवढं संकट येऊ द्या आणि कसलं संकट येऊ द्या जशी बायकोची काळजी नवऱ्याला तशी भक्ताची काळजी तुझी चिंता तुझी चिंता सर्व आहे जशी बायकोची काळजी नवऱ्याला मंगळसूत्रामुळं तशीच आपली काळजी देवाला कशामुळं माळीमुळं म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला बाबा केवढं संकट येऊ द्या आता दिगंबर महाराज झालं बंडू महाराज झालं बबन महाराज झाले मंगळूरकर आता इतक्या दिवस झालं तुम्ही परमार्थ करता पण सप्त्याला कुठं बी मोटरसायकलवर फिरता दिगंबर महाराज तुम्ही कमीत कमी 10 ते 15 वर्ष झालं फिरत असतात पण आतापर्यंत तुमच्यावर कुठंतरी काळ्या गाण्यात झोपायचा टाइम आला का संध्याकाळी कुठंच नाही आता रात्रंदिवस फक्त रात्रीचा प्रवास कोण करत असेल बाबा हे महाराज लोक दिवसावर रात्री आम्हाला कोणी भेटत नाही भेटले तर ट्रॅक्टरवाले भेटतात आणि ज्याचं लग्न जमुनी का त्यानं फक्त ट्रॅक्टरवाल्याची मेमरी चोरायची तिची गाणी ऐकली की महाराज सगळं का आउटकाम होते ऐका ना दादा पण ऐका आतापर्यंत तुमच्यावर काळ्या गाण्यात झोपायची टाइम कधी आली नाही कधीच नाही बाबा का हो आमची काळजी कोणाला आहे देवाला काळजी आणि जरी आला असेल तर 500 वापस गेला असेल म्हणून मग टाइम येणार नाही तर काय होईल बाबा ऐका ज्याला कळाल त्याला कळाला आता ऐका बाबा पण गळ्यामध्ये मोकळा परमार्थ केला ना बाबा माळ घातली ना आपली काळजी देवाला आहे आता आपल्या इकडे एक नारायण
बाई नारायण होईल कैवारी नारायण. आपली सगळी काळजी देवाला आहे म्हणून गळ्यामध्ये माळ घाला. जगद्गुरु तुकोबा काय म्हणले, जन्माला आलो तर आम्ही नवरा केला तुळशी गळ्यामध्ये माळ घालून. कोणता नवरा? वरिले सावळे परब्रह्म घरगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म म्हणून गळ्यामध्ये माळ घाला. कारण जशी मंगळसूत्र घातलं तिची काळजी आपल्याला आहे. आता एक आपल्याकडे कविता आहे, अरे संसार संसार जसं कप बशीचं घर बशी बशी आरामशीर कप हिंडे दागो दाग. सगळ्यात जास्त बेजारी कपाची. दुपारचं कीर्तन कर संध्याकाळचं कर. इकडचा सप्ताह की तिकडचा सप्ताह, इकडे भागवत कथा वाजव की तिकडे कीर्तन वाजवायला जाय. सगळी धावपळ कपाची मागा सगळी बेजारी बंडू बाबा बरोबर ना. पण ऐका कशामुळं? कारण संसार आपल्या नावचं तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. बायकोची साडी जरी फाटलेली असली तिची लाज कोणाला आहे? नवऱ्याला. तसंच आहे भक्तावर जर संकट आलं तर त्याची काळ सुद्धा कोणाला बाबा? देवाला लाज आहे. म्हणून गळ्यामध्ये माळ घाला. का घालायची? तुम्ही पवित्र सोन्याचं लॉकेट गळ्यामध्ये घातलं. पवित्र सोन्याचं लॉकेट आहे का? बघा आता तुमच्या गळ्यातलं सोनं पवित्र का माळ पवित्र? आव मारवाडी कर माळ. मग तुमच्या गळ्यातलं मला काढून देता का? ते म्हणतात चांगला चॅप्टर दिसायला. पण ऐका माळ पवित्र आहे. तुमचं सोनं कसं असू द्या, खरं सांगा एखादा माणूस मरावा आणि मेल्याच्या नंतर त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असू द्या आणि बबन दादा सोन्याचं लॉकेट असू द्या, इमानदारीनं सांगा ती बाई सोन्याचं लॉकेट काढून घेते का माळ काढून घेते? भूषणे ही घेती काढून, भूषणे ही घेती काढून, भूषणे ही घेती काढून या. महाराज म्हणले लॅकेट काढल्या जातं पण माळ काढल्या जात नाही बाबा. आणि एकदा लॅकेट काढलं आपलं मड स्वतः बांधून मागा त्यात जे खांदेकरी असतात का त्याच्या खांद्यावर दिलं जातं. म्हणून ऐका गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाविषयी अंतकरणामध्ये कळवळा. तदनंतर आषाढी कार्तिके पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी वारी करा, कार्तिकी वारी करा. याच्या व्यतिरिक्त दुसरी साधना नाही. ज्यानं साधना केली लोक त्याला पुजतात अभंगाचं शेवटचं चरण. Oh,
गोपी चंदन कीरा गोपी चंदन कीरा वाजवत टाळी एकदा बंडू महाराजांसाठी एका जनार्दनी आई सजाचा नेम तो देवा परम पूज्य जगी नाथ बाबा सांगतात 3 चरणामध्ये ज्यानं परमार्थ सांगितला तसा केला न तो देवा परम पूज्य जगी. आता मी तुम्हाला लोकांचं सांगत नाही, आमचं सांगतो. आम्हाला कोणी 125 रुपये रोजाने सुद्धा कामाला लावलं नसतं. केवढ्यानं वागे मामा 125, 125 125 सुद्धा. अहो कापूस तुडवायला सुद्धा कोणी बोलिलं नसतं. का म्हणून लय काम चुकारपणा करताय. पण आम्ही गेल्याच्या नंतर लोक महाराज रांगोळ्या करतात, दिवे लावतात, फटाके वाजवतात, एवढाले आमच्या फुलं उधळतात. ही ताकद कशाची आहे? कधी मधी मुखात भजन, गळ्यात माळ आणि कधी मधी महाराज केली तर आषाढी कार्तिकी वारी म्हणून लोक आम्हाला एवढा मान देतात. नाही तर आम्हाला कोणी जवळ केलं नसतं. आता इमानदारीनं सांगा, मीच जर इथं जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून आलो असतो, कोणतरी म्हणलं असतं का या कुठला आहेस, कशाला आला असं. बरोबर आहे ना. तुम्ही आम्हाला एवढा महाराज वावा करता, आलं की एवढा आम्हाला मान देता. का देता हो? आमच्याकडं काहीतरी गुण आहेत. कोणते गुण आहेत? आम्ही कधीतरी थोडंफार भजन करतो, आम्ही माळी आहेत आमच्या गळ्यात, कधी आषाढी कार्तिकी वारी करतो, हे आमच्याकडे गुण आहेत म्हणून तुम्ही वावा म्हणतात. बबन दादा, आजकाल लोक वा कोणालाही म्हणायला तयार नाहीत. महाराज म्हणले तुमच्याकडे काहीतरी गुण आहे म्हणून लोक वावा करतात. वा वा वाटे जना, वा वा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, हो वा वा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, असं वा वा वाटे जना आणि तुका म्हणे साठी गुणा.